हॅलो स्टुडंट्स, सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन हा टॉपिक आपण सुरू केला. या टॉपिकमध्ये लास्ट लेक्चरला आपण युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर हा कन्सेप्ट क्लिअर केला. आजच्या लेक्चरला आपण टाइप्स ऑफ सेल्स ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ न्यूक्लियस हा पॉईंट पाहतोय. याचा अर्थ दोन प्रकारच्या सेल्स की ज्या न्यूक्लियसच्या नेचरवरून आपल्याला स्टडी करायचे आहेत. याच्यामध्ये पहिली जी सेल आहे त्या सेलचं नाव आहे प्रोकॅरियोटिक सेल. तर या लेक्चरला आपण प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. त्याच्या आधी प्रोकॅरियोटिक सेलचे जे काही इन जनरल प्रॉपर्टीज आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक आहेत या पाहूया. तर जनरली आपल्याला माहिती आहे प्रोकॅरियोटिक सेलला म्हटलं जातं ऑल प्रोकॅरियोटिक सेल्स किंवा प्रोकॅरियोटिक सेल्स आर प्रिमिटिव्ह म्हणजे पहिल्यांदा तयार झाल्या म्हणून याला म्हटलं जातं प्रिमिटिव्ह. प्रोकॅरियोटिक सेल्स आर स्मॉल अँड सिंपल. In prokaryotic cell, nuclear membrane is absent. Nuclear membrane is absent. Nuclear membrane का absent आहे याचं कारण आपण पुढे जाऊन पाहूया. तर पहा, प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय? जी प्रिमिटिव्ह सेल आहे, स्मॉल आहे, सिंपल आहे, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट आहे. त्यामुळं याच्यामध्ये जे काही जेनेटिक मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल present in prokaryotic cell are called as a nucleoid, or it also mixed with cytoplasm. त्याच्याच सोबत महत्वाची प्रॉपर्टी प्रोकॅरियोटिक सेलची येते की इन प्रोकॅरियोटिक सेल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेलिज आर ॲब्सेंट. membrane bound cell organelles are absent. तर पहा, प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे नेमकं काय याच्याबद्दलच्या मी तुम्हाला 3 ते 4 टाइप मध्ये काय दिलेलं आहे, ह्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. प्रोकॅरियोटिक सेल कुणाला म्हणायचं? जी प्रिमिटिव्ह सेल आहे, सिंपल आहे, त्याच्या सोबत ज्याचा ज्या साईज आहे ही सुद्धा फार काय आहे, कमी आहे. सगळ्यात महत्त्वाचं, या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे ॲब्सेंट असतं. ॲब्सेन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेनमुळं जे काही जेनेटिक मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल मिक्स विथ सायटोप्लाझम असं म्हटलं जातं. त्याच्यासोबत जेनेटिक मटेरियल हे जे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहे याला न्यूक्लिओइड असं म्हटलं जातं. ॲक्च्युली जेनेटिक मटेरियलचं काम या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये एक सिंगल सर्क्युलर क्रोमोझोम करत असतो आणि याला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ॲब्सेंट असतं. म्हणजेच कोणतं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ न्यूक्लियस. म्हणजेच या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस हा ॲब्सेंट असतो किंवा ज्याला म्हटलं जातं ट्रू न्यूक्लियस हा ॲब्सेंट असतो. जनरली जेनेटिक मटेरियल इज ऑर्गनाइज्ड इनटू न्यूक्लियस असं म्हटलं जातं. पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे काही मेम्ब्रेन जेनेटिक मटेरियलसाठी जे काही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे ते ॲब्सेंट असतं. म्हणजे महत्वाची प्रोकॅरियोटिक सेलची प्रॉपर्टी राहते की ॲब्सेन्स ऑफ किंवा ॲब्सेंट ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे ॲब्सेंट असतं. म्हणजेच या प्रोकॅरियोटिक सेलमधलं जेनेटिक मटेरियल हे ओपन स्पेसमध्ये प्रेझेंट असतं किंवा ज्याला म्हटलं जातं नेकेड डीएनए असंही म्हटलं जातं. आणि हा जो नेकेड डीएनए आहे, प्रोकॅरियोटिक सेलमधल्या डीएनएला नेकेड डीएनए असं का म्हटलं जातं असाही क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन इन अ प्रोकॅरियोटिक सेल डीएनए इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओइड किंवा याला काय म्हटलं जातं, नेकेड डीएनए असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आता ॲक्च्युली जेनेटिक मटेरियल हे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतं, पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट आहे. याचाच अर्थ ट्रू न्यूक्लियस ॲब्सेंट आहे. प्रोकॅरियोटिक सेल याचा अर्थ ट्रू न्यूक्लियस काय आहे, ॲब्सेंट आहे. ट्रू न्यूक्लियस याचा अर्थ काय, न्यूक्लियसचं स्ट्रक्चर हे कम्प्लीट आहे पण इथं न्यूक्लियसला बाउंड्री किंवा प्रोटेक्टिव्ह लेअर नाही, त्यामुळे ते काय होतं, ॲब्सेंट होतं. म्हणून याला म्हटलं जातं ॲब्सेन्स ऑफ ट्रू न्यूक्लियस. म्हणजेच हे नेमकं काय आहे, याला म्हटलं जातं फॉल्स न्यूक्लियस. म्हणजे ॲक्च्युली प्रोकॅरियोटिक, प्रो म्हणजे फर्स्ट, कॅरियन म्हणजे न्यूक्लियस, याच्यामधला न्यूक्लियस हा फॉल्स न्यूक्लियस आहे. याला म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे एवढ्या प्रॉपर्टीज वरून आपल्या लक्षात येईल की नेमकं प्रोकॅरियोटिक सेल ही काय आहे. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे ज्याच्यामधलं जेनेटिक मटेरियल याला प्रोटेक्शनसाठी लागणारं कव्हरिंग म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे ॲब्सेंट आहे. म्हणजेच
इथं जे काही जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे त्याला न्यूक्लियोइड असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये दुसरी महत्वाची प्रॉपर्टी आहे की सायटोप्लाझम हा जेनेटिक मटेरियल हे सायटोप्लाझम मध्ये मिक्स झाल्यासारखं वाटतं. का? कारण न्यूक्लियसला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग नाही. म्हणजे याचा अर्थ फक्त जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे त्याला न्यूक्लियस असंही म्हणता येणार नाही. म्हणजेच जेनेटिक मटेरियल आणि सायटोप्लाझम हे एकमेकांमध्ये मिक्स झाल्यासारखे वाटतात. तिसरी आणि शेवटची महत्वाची प्रॉपर्टी आहे की प्रोकॅरियोटिक सेलच्या बाबतीमध्ये न्यूक्लियस ऍबसेंट असल्यामुळं किंवा ज्याला फॉल्स न्यूक्लियस प्रेझेंट असल्यामुळं इथं ज्या काही मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज आहेत ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ऍबसेंट असतात. फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी बॉडी, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ह्या ज्या काही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज आहेत ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ऍबसेंट असतात. याचं कारण काय आहे? ही सिंपल आहे किंवा एकदम स्मॉल साईज मध्ये आहे. त्याच्याही पेक्षा याच्यामधला जो कंट्रोलर आहे न्यूक्लियस हा काय आहे? फॉल्स न्यूक्लियस आहे. त्यामुळं इथं या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीज या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ऍबसेंट असतात. मुळात प्रोकॅरियोटिक सेलमध्ये या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीज जेव्हा आपण युकॅरियोटिक सेल पाहू तेव्हा आपल्या लक्षात येईल की या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनिलीजचं जे काही फंक्शन आहे हे कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये येणार आहे. मुळात ही सेल सिंपल आहे त्यामुळे इथं पूर्ण स्ट्रक्चर हे कसं आहे? सिंपल आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर होण्यासाठी याच्यामध्ये आणखी स्ट्रक्चर ऍडिशन व्हावे लागतात किंवा युकॅरियोटिक सेलमध्ये ते प्रेझेंट आहेत. त्यामुळं हे सगळे स्ट्रक्चर म्हणजे कोणते? मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ऍबसेंट असल्यामुळं काय असणार आहे? ह्या सेलला स्मॉल आणि सिंपल सेल असं म्हटलं जातं किंवा प्रिमिटिव्ह टाईपची सेल असं म्हटलं जातं. म्हणजे या प्रॉपर्टीजवरून नेमकं आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. आता पहा, जनरली आपण या प्रोकॅरियोटिक सेलचा स्ट्रक्चर पाहूया किंवा स्ट्रक्चर पाहत असताना सुरुवातीला आपल्याला या प्रोकॅरियोटिक सेलचं एक्झाम्पल पाहणं गरजेचं आहे की आपण म्हणतोय की टाइप्स ऑफ सेल डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियस वरून सेलचे दोन प्रकार झाले, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक याचा अर्थ फॉल्स न्यूक्लियस प्रेझेंट आहे. आता हा फॉल्स न्यूक्लियस कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट आहे? तर याच्यासाठी आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल नेमकं कोणत्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट आहे हे एक्झाम्पल माहीत असणं गरजेचं आहे. तर पहा, जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये बॅक्टेरिया येतात या बॅक्टेरियामध्ये प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट आहे. हे अगदी कन्फर्म किंवा 12वी संपेपर्यंत लक्षात ठेवायचं की प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे बॅक्टेरियल सेल आहे. कारण प्रोकॅरियोटिक सेल ही बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असते. बॅक्टेरियामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे असे बरेचसे एक्झाम्पल तुम्ही जेव्हा 5 किंगडम सिस्टीम पाहाल तेव्हा तुम्हाला बॅक्टेरियाचा स्टडी करत असताना बरेचसे एक्झाम्पल तुम्ही तिथे पाहणार आहोत. म्हणजे बॅक्टेरिया म्हणलं की याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट आली एवढं लक्षात ठेवायचं. आता पहा, बॅक्टेरियाचे जे काही वेगवेगळे फॉर्म्स आहेत म्हणजेच बॅक्टेरियाचं सुद्धा काय आहेत? वेगवेगळे प्रकार आहेत डिपेंडिंग अपॉन द शेप. की ज्याच्यामध्ये स्पेरिकल बॅक्टेरिया आहेत, कोकाय बॅक्टेरिया आहेत, कॉमासेप्डा आहेत, विब्रोसेप्डा आहेत. की हे जे काही शेप वरून बॅक्टेरियाचे प्रकार आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. सध्या आपण प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर पाहूया. तर पहा, मी इथं या साईडला डायग्राम काढलेली आहे प्रोकॅरियोटिक सेलची. प्रोकॅरियोटिक सेल किंवा फिगर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल असं तुम्ही याला म्हणू शकता. आता या डायग्रामवरून आपल्याला स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं आहे. तर पहा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये स्ट्रक्चर जेव्हा आपण एक्सप्लेन करतो तेव्हा या प्रोकॅरियोटिक सेलमधलं स्ट्रक्चरमध्ये सुरुवातीचा पार्ट येतो सेल एन्व्हलप. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल कन्सिस्ट ऑफ सेल एन्व्हलप. इथं मी पहिला पॉईंट लिहिलेला आहे सेल एन्व्हलप. सेल एन्व्हलप मध्ये 3 लेअर आहेत किंवा बॅक्टेरियल सेलमध्ये जे काही कोटिंग आहे किंवा सेलचं जे एन्व्हलप आहे, एन्व्हलप म्हणजे एक प्रकारचं कोटिंग आणि या कोटिंग मध्ये 3 लेअर आहेत. सुरुवातीला फक्त या सेल एन्व्हलप बद्दल आपण पाहूया. तर या बॅक्टेरियावरती जे काही कोटिंग प्रेझेंट आहेत हे कोटिंग इतके टाईट आहेत आणि एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये अटॅचमेंट आहे म्हणून त्यांना म्हटलेलं आहे सेल एन्व्हलप असं म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये 3 लेअर आहेत. म्हणजे बॅक्टेरियल सेल एन्व्हलप 3 layers. First layer is called as the glycocalyx, second layer is called as the cell wall and third layer is called as the plasma membrane. तर सुरुवातीला आपण ग्लायकोकॅलेक्स बद्दल पाहूया. ग्लायकोकॅलेक्स इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ सेल एन्व्हलप असं म्हटलं जातं. ग्लायकोकॅलेक्स हा आउटर मोस्ट लेअर ऑफ सेल एन्व्हलप आहे. म्हणजे बॅक्टेरियाच्या प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग मधला किंवा बॉडीवरती जे काही कव्हरिंग प्रेझेंट आहे सगळ्यात बाहेरचा जो काही लेअर आहे ज्याला म्हटलं जातं ग्लायकोकॅलेक्स. आता डायग्राम मध्ये मी तुम्हाला कुठेही ग्लायकोकॅलेक्स हे नाव लिहिलेलं आहे असं दिसत नाही, तर मी इथं नाव लिहिलेलं आहे कॅप्सूल. याला कॅप्सूल का म्हणायचं हे मी आता सांगते. तर पहा,
सुरुवातीच्याच बायोच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, बायोलॉजीच्या कोणत्याही कन्सेप्टचा स्टडी करत असताना लोकेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन या 3 टाईपमध्ये आपल्याला तो कन्सेप्ट पाहायचा आहे. म्हणजे आता स्ट्रक्चर पाहत असताना सुद्धा हा आउटर मोस्ट लेअर आहे, ज्याला ग्लायकोकॅलिक्स असं म्हटलं जातं. हा ग्लायकोकॅलिक्स लेअर नेमका कुठं आहे, तर हा आउटर मोस्ट लेअर ऑफ काय म्हटलं जातं, सेल एन्व्हलप म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर लिहिणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं फंक्शन. स्ट्रक्चरमध्ये आपण काय लिहू शकतो, तर या स्ट्रक्चरमध्ये आपण तो दिसायला कसा आहे आणि त्याच्यामध्ये काय केमिकल कंपोजिशन आहे हे पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. तर पहा, जो ग्लायकोकॅलिक्स लेअर आहे हा आउटर मोस्ट आहे, हा पॉईंट क्लिअर झाला. आता बॅक्टेरियाचे जे काही वेगवेगळे फॉर्म आहेत, या फॉर्ममध्ये ग्लायकोकॅलिक्स हे 2 फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे ग्लायकोकॅलिक्स मे बी प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ लूज सीथ. ग्लायकोकॅलिक्स मे बी प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ लूज सीथ कॉल्ड ॲज अ स्लाइम. म्हणजे लूज कव्हरिंग मध्ये जर असेल तर याला म्हटलं जातं स्लाइम सीथ असं म्हटलं जातं. किंवा जर तो हार्ड जर असेल, जर तो हार्ड आणि टाईट जर असेल तर त्याला म्हटलं जातं कॅप्सूल. म्हणजे ग्लायकोकॅलिक्स, बॅक्टेरियामधलं ग्लायकोकॅलिक्स हे जे आउटर मोस्ट कव्हरिंग आहे हे 2 फॉर्म मध्ये असू शकतं. की पहिला जो फॉर्म आहे ज्याला म्हटलं जातं स्लाइम सीथ आणि दुसरा जो फॉर्म आहे कॅप्सूल. आता या दोघांच्या मध्ये काय फरक आहे, स्लाइम सीथ याचा अर्थ लूजली अरेंज्ड आणि कॅप्सूल याचा अर्थ टाइटली बाउंडेड. आता ही जी अरेंजमेंट आहे ही कशासाठी, तर पहा ह्या फंक्शनवरून, ग्लायकोकॅलिक्सच्या फंक्शनवरून हे आपल्याला लक्षात येतं. तर पहा, लूज सीथ म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे अवॉइड डेसिकेशन, म्हणजेच या बॅक्टेरिया सेल पासून वॉटरचा आणि न्यूट्रियनचा लॉस होऊ नये म्हणून नेमकं हा जो फॉर्म असतो तो स्लाइम सीथच्या फॉर्म मध्ये असतो. आणि कॅप्सूल हे कसं आहे, हार्ड आहे किंवा प्रोटेक्टिव्ह आहे. म्हणजे टाईट स्ट्रक्चर किंवा ज्याला आपण म्हणतो की प्रोटेक्शनच्या बाबतीमध्ये, जनरली कोणत्याही स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये जे काही आउटर लेअर असतं हे प्रोटेक्शनचं काम करत असतं. तर या प्रोटेक्टिव्ह पर्पजसाठी याच्यामध्ये कॅप्सूल लाईक किंवा ज्याला आपण म्हणतो चकचकीत असं एक स्ट्रक्चर तयार होतं. जसं आपण टॅबलेट घेतो आणि या टॅबलेटमध्ये काही प्रकारला कव्हरिंग असतं ज्याला आपण कॅप्सूल म्हणतो, अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर हे काही बॅक्टेरियामध्ये कॅप्सूलच्या फॉर्ममध्ये असतं. म्हणजे जर लूज सीथ मध्ये असेल, लूज फॉर्ममध्ये जर असेल तर त्याला स्लाइम सीथ असं म्हटलं जातं आणि जर टाईट असेल तर त्याला म्हटलं जातं कॅप्सूल. हे झालं तो दिसायला कसा दिसतो. त्याच्यानंतर त्याचं केमिकल कंपोजिशन. तर पहा, ग्लायकोकॅलिक्स इज अ केमिकली कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असं म्हटलं जातं, विच इज अ मेड अप ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल्स पासून हे तयार झालेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे किंवा पुढच्या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत मायक्रोमॉलिक्युल आणि मॅक्रोमॉलिक्युल. जनरली केमिकल कंपोजिशन मध्ये ग्लायकोकॅलिक्स विच इज अ मेड अप ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स, ज्याच्यामध्ये येतात पॉलिसॅकराइड्स अँड प्रोटीन. पॉलिसॅकराइड्स अँड प्रोटीन. पॉलिसॅकराइड्स अँड प्रोटीन्स. लक्षात ठेवायचं की हे पॉलिसॅकराइड आणि प्रोटीन पासून तयार झालेलं आहे. सॅकराइड म्हणजे शुगर आणि पॉली म्हणजे मेनी, म्हणून याला मॅक्रोमॉलिक्युल्स असं म्हणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आहे, प्रोटीन. म्हणजे सॅकराइड म्हणजे शुगर, याचा अर्थ त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आला. आणि प्रोटीन म्हणजेच जे काही आपण प्रोटोप्लाझमचं केमिकल कंपोजिशन सांगत होतो की याच्यामध्ये लिव्हिंग सबस्टन्स प्रेझेंट असतात सेलमध्ये. याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपल्या लक्षात आलं की सेलवरती जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे, की जे आउटर मोस्ट सेल एन्व्हलप मधलं जे काही फर्स्ट लेअर आहे किंवा जो आउटर मोस्ट कव्हरिंग आहे ज्याला ग्लायकोकॅलिक्स असं म्हटलं जातं, विच इज अ मेड अप ऑफ पॉलिसॅकराइड्स अँड प्रोटीन. आता पहा की हे 2 फॉर्म मध्ये आहेत, लूज सीथ ज्याला म्हटलं जातं स्लाइम सीथ किंवा कॅप्सूल. आता बॅक्टेरियावरती कॅप्सूल प्रेझेंट असतं, हे बॅक्टेरियाच्या प्रोटेक्शनसाठी असतं. तर पहा, जेव्हा बॅक्टेरियाची एंट्री आपल्या बॉडीमध्ये होते म्हणजे ह्युमन बिईंग मध्ये होते, तेव्हा असे काही बॅक्टेरिया असतात की ज्यांच्यावरती कॅप्सूल प्रेझेंट आहे, त्यांच्याकडे आपण घेतलेल्या ड्रगचा परिणाम किंवा त्याचा जो इफेक्ट आहे तो काय होतो, उशिरा होतो. म्हणून याला म्हटलं जातं की या कॅप्सूलमुळे बॅक्टेरियाकडे एक रेजिस्टन्स कॅपॅसिटी येत असते. म्हणजे हे त्याचं काय आहे, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. प्रोटेक्शन मे बी टॉक्सिन पासून होत असेल किंवा एक्सटर्नल एन्व्हायरमेंट पासून होत असेल. म्हणजे कॅप्सूल प्रेझेंट असलेले बॅक्टेरिया जर ह्युमन बॉडीमध्ये जर त्यांची एंट्री जर झाली तर त्यांची रेजिस्टन्स कॅपॅसिटी ही जास्त असते. म्हणजेच कोणत्याही ड्रगचा त्याच्यावरती लवकर इफेक्ट होत नाही, की जे कशापासून तयार झालेलं आहे, पॉलिसॅकराइड आणि प्रोटीन पासून तयार झालेलं आहे. म्हणजे इथं आपला सेल एन्व्हलप मधला, प्रोकॅरियोटिक सेल एन्व्हलप मधला पहिला जो लेअर आहे हा पार्ट संपलेला आहे. पहिल्या लेअर मध्ये आपण काय पाहिलं, आउटर मोस्ट लेअर इज कॉल्ड द ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स मे बी इन द फॉर्म ऑफ स्लाइम
or loose sheath, or it is also called as a slant sheath, or maybe in the form of capsule. It is made up of polysaccharide or protein. त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट की फंक्शन. ग्लायकोकॅलेक्स नेमकं कोणत्या कामासाठी बॅक्टेरियाला मदत करतो? इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन. आता ह्या प्रोटेक्टिव्ह पर्पजमध्ये नेमकं काय आलं की हे हार्ड आहे कॅप्सूल, आणि त्याच्याच बरोबर प्रोटेक्टिव्ह पर्पजमध्ये स्लाइम सीटच्या फॉर्ममध्ये जर बॅक्टेरिया जर असेल तर बॉडीमधून होणारा वॉटरचा लॉस आणि न्यूट्रिशन सुद्धा काय होतं, थांबवण्याचं काम हा ग्लायकोकॅलेक्स लेअर करत असतो. म्हणजे इथे आपल्याला ग्लायकोकॅलेक्स हा जो आउटर मोस्ट लेअर आहे, ज्याला इथे मी नाव दिलेलं आहे कॅप्सूल, हा इथं संपलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा लेअर आहे सेल वॉल. सेल वॉल इज द सेकंड मोस्ट लेअर. सेल वॉल इज द सेकंड मोस्ट लेअर. Sorry, the plasma membrane. Cell wall is the second most layer in a cell envelope. हा कॅप्सूलच्या बिलो किंवा ग्लायकोकॅलेक्सच्या नंतर येणारा काय आहे, दुसरा वॉल आहे सेल वॉल. आता पहा, सेल वॉल हा कुठं आहे, सेकंड मोस्ट लेअर. आता तो कसा आहे, सेल वॉलचा जो थिकनेस आहे हा ग्लायकोकॅलेक्स पेक्षा काय असतो, जास्त असतो. का, त्याला तसे फंक्शनही त्याचे काय असतात, तशाच पद्धतीचे असतात. महत्वाचा फंक्शन, आता महत्वाच्या स्ट्रक्चरमध्ये पॉईंट काय, त्याचं केमिकल कंपोजिशन. सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन अँड म्युरिन. पेप्टिडोग्लायकॅन आणि म्युरिन पासून हा काय झालेला आहे, सेल वॉल तयार झालेला आहे. त्याच्यानंतर त्याचं फंक्शन, सेल वॉल नेमकं काय काम करतो तर पहा, सेल वॉल नेमकं काय काम करतो, इट गिव्स स्ट्रक्चरल सपोर्ट टू द सेल. म्हणजे ही जी सेल आहे याला एक स्ट्रक्चर तयार करण्याचं काम किंवा स्ट्रक्चरली आधार देण्याचं काम, त्याच्याच बरोबर स्ट्रक्चर तयार करण्याचं काम असं मी म्हणाले. इट गिव्स स्ट्रक्चरल सपोर्ट, हा पॉईंट बरोबरच आहे, पण त्याच्यासोबत इट गिव्स अ डेफिनाइट शेप टू द सेल. म्हणजे या सेलला एक डेफिनाइट सेल शेप तयार झालेला आहे किंवा एक शेप आलेला आहे. तो कशामुळे, या सेल वॉलमुळे. म्हणजे सेल वॉलचे इथं दोन फंक्शन आहेत, स्ट्रक्चरल सपोर्ट आणि त्याच्याच बरोबर डेफिनाइट शेप टू द सेल. हे दोन फंक्शन हे सेल वॉलचे आहेत. म्हणजे आपण पहिल्यांदा फंक्शन पाहिलं स्ट्रक्चरमध्ये त्याचं केमिकल कंपोजिशन पाहिलं की पेप्टिडोग्लायकॅन किंवा म्युरिन, आणि त्याच्यानंतर तो नेमका कुठं प्रेझेंट आहे, लोकेशन बिलो द ग्लायकोकॅलेक्स. आता पहा, सेल वॉल वरून बॅक्टेरियाचे दोन टाईप होतात, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता हे नेमकं काय आहे तर पेप्टिडोग्लायकॅन आणि म्युरिन, जनरली पेप्टिडोग्लायकॅन हे जे केमिकल कंपोजिशन आहे हे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतं, आणि म्युरिन हे केमिकल कंपोजिशन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतं. म्हणजेच बॅक्टेरियाचे दोन टाईप आहेत, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. आता नेमका हा काय प्रकार आहे, ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. तर पहा, ग्राम या सायंटिस्टनं हे टेक्निक शोधून काढलेलं आहे. कोणतं टेक्निक, स्टेनिंग प्रॉपर्टीचं टेक्निक किंवा बॅक्टेरियाला एक प्रकारे स्टेन देण्याचं काम या ग्राम या सायंटिस्टने केलेलं आहे. की याच्यामध्ये बॅक्टेरियाला एका स्टेनमध्ये, ज्याच्यामध्ये मिथिलीन ब्ल्यू ह्या स्टेनमध्ये काय केलेलं, ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर त्या बॅक्टेरिया त्या स्टेनमधून काढून त्यांना वॉश आउट करण्यात आलेलं आहे. तर असं लक्षात आलं की बॅक्टेरियाचा जो काही सेल वॉल आहे या मिथिलीन ब्ल्यूमध्ये ठेवल्यामुळे त्याचा जो कलर किंवा त्याचा जो अपीअरन्स आलेला आहे तो ब्ल्यू कलरचा आलेला आहे काही बॅक्टेरियामध्ये. तर काही बॅक्टेरियामध्ये वॉश आउट केल्यानंतर हा कलर निघून गेलेला आहे. मग ज्यांना स्टेन आला किंवा कलर आला त्यांना म्हटलं जातं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ज्यांच्यामध्ये स्टेन आला नाही त्यांना म्हटलं जातं ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे स्टेनिंग प्रॉपर्टीनुसार हे स्टेन कोणतं आहे, ग्राम नावाच्या सायंटिस्टनं शोधून काढलेली स्टेनिंग प्रॉपर्टी. स्टेनिंग प्रॉपर्टीनुसार बॅक्टेरियाचे दोन प्रकार होतात, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया याचा अर्थ होतो की या सेल वॉलला काय झालेला आहे, एक प्रकारचा कलर आलेला आहे. आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया याचा अर्थ होतो की आलेला कलर हा काय गेलेला आहे, निघून गेलेला आहे. म्हणजे परमनंट स्टेनिंग इथं आला नाही, याला म्हटलं जातं ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजेच हे जे ग्राम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ही जी प्रॉपर्टी आहे ही स्टेनिंग प्रॉपर्टीनुसार आहे. पण ही जी प्रॉपर्टी का आली तर इथं प्रेझेंट असलेल्या केमिकल कंपोजिशन मध्ये की ज्याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकॅन आणि म्युरिन. पेप्टिडोग्लायकॅन जर असेल तर स्टेनिंग प्रॉपर्टी ही पॉझिटिव्ह येणार, जर म्युरिन जर असेल तर स्टेनिंग प्रॉपर्टी ही निगेटिव्ह असेल. म्हणजेच तुम्ही बॅक्टेरियाचे जे काही वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत, यू बॅक्टेरिया आणि अर्ची बॅक्टेरिया असे टाईप तुम्ही पाहणार आहात. तर यू बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकॅन हे केमिकल कंपोजिशन प्रेझेंट असतं,
तर सुडोपेप्टिडोग्लायकॅन हे अर्ची बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे इथं आपला सेकंड लेअर ऑफ सेल वॉल हा पॉईंट इथं क्लिअर झाला. पहा मी सेल वॉल बद्दल काय सांगितलं. सेल वॉल इज द सेकंड मोस्ट लेअर ऑफ cell envelope. It is made up of peptidoglycan and murine. Peptidoglycan is a chemical composition present in a gram-positive bacteria. Murine is a chemical composition present in a gram-negative bacteria. त्याच्यानंतर त्याचे फंक्शन काय सांगाल. स्ट्रक्चर मध्ये आणखी पॉइंट लिहू शकतो की सेल वॉल इज अ थिक रिजिड स्ट्रक्चर. थिक आहे म्हणजे त्याची काय आहे, जाडी मोठी आहे कोणापेक्षा, ग्लायकोकॅलिक्स पेक्षा. आता ही जी रिजिडिटी आहे सेल वॉलचं जी काही प्रॉपर्टी आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे रिजिडिटी, ही कशामुळे आलेली आहे तर या केमिकल कंपोजिशनमुळे. म्हणजेच याचाच अर्थ रिजिड म्हणजे याचा अर्थ स्ट्रॉंग होतो किंवा येतो इथं हार्ड झालेला आहे. या केमिकल कंपोजिशनमुळे सेल वॉल हे काय झालेलं आहे, हार्ड किंवा रिजिड झालेलं आहे. आणि जनरली कोणत्याही सेलवरती जे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतात ते स्ट्रॉंग असतात, त्याच्यासोबत ते हार्ड सुद्धा असतात. त्यामुळं सेल एन्व्हलप इन जनरल प्रोटेक्टिव्ह फंक्शनसाठी काम करत असतं. म्हणजे सेल वॉलचं सुद्धा प्रोटेक्टिव्ह इथं काम आहे. पण त्याच्याच बरोबर जे स्पेसिफिक फंक्शन आहे सेल वॉलचं ते काय सांगता येईल, इट गिव्ह स्ट्रक्चरल सपोर्ट टू द सेल. अँड सेकंड नंबरचं महत्वाचं, इट गिव्ह अ डेफिनाइट शेप टू द सेल. हे झालं सेल वॉल. त्याच्यानंतर तिसरा आणि इनरमोस्ट लेअर ऑफ सेल एन्व्हलप ज्याला म्हणलं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेन, जो इथं मी पिंक कलरने दाखवलेला आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द इनरमोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल एन्व्हलप असं म्हटलं जातं. का, कारण तो इंटेरियर साईडला प्रेझेंट आहे. त्याच्याच बरोबर प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे नेमकं काय, इट डिफरन्शिएट कोणत्याही सेलमध्ये. सेल म्हणलं की काही सेलमध्ये सेल वॉल प्रेझेंट असणार आहे, काही सेलमध्ये सेल वॉल ऍब्सेंट असेल. हा आपण पुढे पॉईंट पाहणार आहोत. पण सेल म्हणलं की त्याच्यामध्ये स्पेसिफिक स्ट्रक्चर सेल मेम्ब्रेन हे प्रेझेंट असतं. तर सेल मेम्ब्रेन हे नेमकं काय काम करतं. आता सुरुवातीला आपण याचं केमिकल कंपोजिशन पाहूया. सेल मेम्ब्रेन हा इज द इनरमोस्ट लेअर आहे. त्याचं केमिकल कंपोजिशन काय आहे तर हे 2 लेअरनी तयार झालेलं आहे. म्हणून याला म्हणलं जातं बाय लेअर असं म्हटलं जातं. बाय लेअर. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज इन द फॉर्म ऑफ बाय लेअर. या बाय लेअर मध्ये नेमकं कोण आहे, प्रोटीन आणि लिपिड. प्रोटीन आणि लिपिड पासून हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. म्हणजे हे झालं याचं केमिकल कंपोजिशन. पहा लिव्हिंग सबस्टन्स मध्ये प्रोटीन आहे, लिपिड आहे आणि कार्बोहायड्रेट. ग्लायकोकॅलिक्स मध्ये आपण कार्बोहायड्रेट पाहिलेलं आहे. जनरली हे म्युरेन हे अमिनो ऍसिड आहे. म्हणजेच याच्यामध्ये काय आहे, प्रोटीन आहे आणि इथेही प्रोटीन आहे आणि लिपिड आहे. म्हणजे याचं केमिकल कंपोजिशन समजलं. पुढे आता प्लाझ्मा मेम्ब्रेन नेमकं काय काम करतं. जनरली आपण याच्यावरती एक वेगळं लेक्चर घेणार आहोत की फंक्शन्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन युकॅरियोटिक सेल बद्दल. की कॉम्प्लेक्स सेल आहे युकॅरियोटिक सेल की ज्याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहे. पण प्लाझ्मा मेम्ब्रेनचे जे इन जनरल फंक्शन्स आहेत किंवा या प्रोकॅरियोटिक सेलमधनं प्लाझ्मा मेम्ब्रेनचे जे फंक्शन आहे ते आधी आपण पाहूया. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन हा एक लिपिड बाय लेअर आहे. आता पहा प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द बाउंड्री ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमची जी काही बाउंड्री आहे ज्याला म्हणलं जातं प्लाझ्मा मेम्ब्रेन. सायटोप्लाझमची बाउंड्री म्हणजे काय तर इथं सायटोप्लाझम संपलेला आहे हे जे डिटेक्ट करणारी जी लाईन आहे त्याला म्हणलं जातं बाउंड्री. बाउंड्री ऑफ सायटोप्लाझम जो कॉल्ड ॲज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता या बाउंड्रीमुळे नेमकं काय होतं तर इथं सेपरेशन होतं. कुणाचं, बाउंड्रीच्या आतमधलं जे काही एन्व्हायरमेंट आहे याला म्हणलं जातं इंटरनल एन्व्हायरमेंट.